विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 4थीसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण चढता व उतरता क्रम आणि संख्यांची तुलना कशी करतात याविषयी काही नियम पाहिले होते आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम कसा करायचा ते सुद्धा पाहिलं होतं. आता आपल्या वर्गामध्ये सुद्धा आपण हे शिकतो, परंतु 5वीच्या वर्गामध्ये 4थीच्या वर्गामध्ये असे प्रश्न विचारले जात नाही. वर्गामध्ये साधे प्रश्न विचारले जातात, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. परंतु या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, नवोदयच्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात तर बघा, थोडे ॲडव्हान्स प्रश्न असतात. बघा, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण आपण घेऊया. 87,768, 85,392, 86,765, 84,271 या 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्या मांडणीतील व दुसऱ्या व तिसऱ्या संख्यामधील फरक किती आहे. तर प्रथम आपल्याला काय करावं लागेल, या संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहावं लागतील. बघूया आपण काय विचारलं पाहिजे. चढत्या क्रमाने लिहिल्यास विचारले, तर पहिले आपण चढत्या क्रमाने लिहूया. बघूया सर्वात छोटी संख्या कोणती आहे. तर आपण नियम पाहिला होता, डावीकडून तुलना करूया. डावीकडे पाहिले असता आपल्याला सगळ्या ठिकाणी समान अंक दिसतोय, 8 8 8 8. मग दुसऱ्या अंकाकडे जायचं, 7 5 6 4 सापडली दुसरी. म्हणजे दुसऱ्या अंकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लहान संख्या सापडली. तर बघूया, 84,271 ही पहिली संख्या होईल. यानंतर दुसरी संख्या आहे 85,392, 85,392. तिसरी संख्या होईल 86,765 आणि चौथी संख्या होईल 87,768. आपण संख्यांचा चढता क्रम लावलेला आहे. उतरता क्रम लावायची आपल्याला गरज नाही, कारण प्रश्न काय विचारला आहे, या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्यामधील फरक किती आहे, म्हणून आपल्याला उतरता क्रम लावायची इथे गरज नाही. मग आता बघूया आपण चढत्या क्रमामध्ये दुसऱ्या व तिसऱ्या संख्यामधील. आता इथं दुसरी संख्या कोणती आहे, ही. तिसरी संख्या कोणती आहे, ही. 86,765 ही दुसरी संख्या, ही पहिली संख्या, ही चौथी संख्या. विचारले काय, दुसऱ्या व तिसऱ्या संख्यामधील फरक किती आहे. आता या ठिकाणी जर आपला चढता क्रम चुकला तर उत्तर 100% चुकू शकते. म्हणून प्रश्न नीट वाचायचा. काय विचारलंय, किती नंबरची संख्या विचारली ते बारकाईने लक्ष देऊन पाहायचं. या ठिकाणी विचारलंय दुसऱ्या व तिसऱ्या संख्येमधील फरक किती आहे. कधी कधी फरक विचारतात, कधी तुम्हाला त्याचं बेरीज विचारतील, दोन्ही संख्याचे म्हणून बेरीज सुद्धा विचारू शकतात. तर इथं या ठिकाणी फरक विचारला. फरक म्हणजे वजाबाकी, म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. बघूया आपण, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या. मोठी कोणती आहे, 86,765 लिहूया आपण. 86,765 फरक काढण्यासाठी वजा करूया. दुसरी संख्या 85,392 फरक वजाबाकी करूया. इथे येईल 3, ते 16तून 9, 9 आणि 7 16. या ठिकाणी 6तून 3 3, या ठिकाणी 6तून 5 1 आणि 0. 1,373 हे उत्तर आलेलं आहे. बघूया पर्याय 1,373 पर्याय आहे का. नक्कीच असणार. पर्याय आहे दुसरा. पण या ठिकाणी आपल्याला राईट करायचं नाही आहे, तर काय करायचं आहे, आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. या ठिकाणी आपण गोल करूया. पर्याय नंबर 2 हे उत्तर असल्यामुळे त्या नंबरला आपण पूर्णपणे असं गोल केलेलं आहे आणि परीक्षेमध्ये सुद्धा असंच करायचं आहे. तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ येतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.